तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन पॉडकास्ट मध्ये. मी तुमच्या सर्वांचा लाडका आरशू. आज माझ्यासोबत आहे शिवछत्रपती मित्रमंडळचे आमचे नवीन अध्यक्ष श्रेयस भाऊ निकम. जय महाराष्ट्र. तर गाईज कंटिन्यू करा. यो असतोय पॉडकास्ट प्लस ब्लॉग. रिटेक. चला आपण डायरेक्ट सुरुवात करू. तिकडे बॅड करा. ओके थांब स्टार्ट. तर भाऊ आपला मंडळ कधीपासून चालू झालेला? आमचं मंडळ 2008 पासून चालू झालेलं. मंडळाचं नाव कसं आलं? मंडळाचं नाव आमचे जे मोठे माणसं होते त्यांनी मंडळाचं नाव ठेवलं शिव छत्रपती मित्र मंडळ. आता मला सांगा, मंडळ चालू करून किती अध्यक्ष बदलले अजूनपर्यंत? मंडळ चालू करून अध्यक्ष आमचे 4 बदलले गेले. 4 का बदलले? त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम, काहींचा थोडं विषय चालता, त्यांच्यामुळे त्यांनी अध्यक्ष चेंज झाले. तर या वर्षीचा अध्यक्ष मी आहे. खूप खूप प्रेम देतात मला शिव छत्रपती मित्र मंडळामध्ये. तुमचे खजिनदार चड्डी घालून आले. खजिनदार तिथूनच असतात ते. तर भाऊ मला सांगा, 2008 पासून ते 2025 पर्यंत मूर्तीचं नियोजन कसा झाला? मूर्तीचं नियोजन आम्ही करायचो, मस्त मोठी मूर्ती करायचो आणि एकदम. तर भाऊ मला सांगा, 2025च्या मूर्तीचं काय, कशी मूर्ती कुठल्या रूपामध्ये येणार आहे, किती मोठी असेल ते सांगा. मूर्ती आपली खंडोबाची येणार आहे. एकदम स्टार्ट 1 2 3. तर भाऊ मला सांगा, 2025चा नियोजन काय, मूर्ती कशी आणि कुठल्या रूपात येणार आहे? मूर्ती आपली देवाच्या रूपात येणार आहे. देवच येणार आहे. अरे देवाच्याच रूपात येणार आहे पागल. तर भाऊ मला आता सांगा, 2025ची मूर्ती कुठल्या आणि कसल्या रूपात येणार आहे? 2025च्या रूपाची मूर्ती. तर भाऊ मला सांगा, 2025ची आपली मूर्ती कुठल्या आणि कसल्या रूपात येणार आहे? या वर्षीची मूर्ती आपला देव खंडोबा या रूपात येणार आहे. खूप चांगली सोबर मूर्ती आहे. मजा येणार आहे या वर्षी. प्रेक्षकांना आवडेल की नाही? प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. खूप म्हणजे खूप. ठीक आहे, आम्ही कट करू जरा. स्टार्ट. तर मला सांगा, आता 2024 मधून तुम्ही 2025 मध्ये काय बदल करणार? काय यार येऊ मधी बडबड कर. तर भाऊ मला सांगा, 2024 मधून 2025 मध्ये तुम्ही काय बदल करणार आहे? मागच्या वर्षी थोडी आमची सिच्युएशन डाऊन होती. या वर्षी सिच्युएशन खूप चांगली आहे. तर या वर्षी जोरात मूर्ती आणणार आहे आम्ही, वाजत गाजत एकदम. तर 2024च्या अध्यक्ष बद्दल काय सांगाल तुम्ही? 2024चे अध्यक्ष खूप चांगले होते. नाव सांगू शकता? नाव 2024चे काय आपले होते अध्यक्ष साहिल खरात होते. तर त्यांनी काय नियोजन आणि कसा सांभाळला सगळा? त्यांनी नियोजन एकदम बेस्ट केलं, पण काही कारणांमुळे ते चुकले. तुम्ही बघूच शकता, काय कारणांमुळे ते चुकले. आणि आता तुमचा नियोजन 2025 मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि तुमचा जल्लोष काय असणार आहे? आता कार्यकर्ता आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही, कारण की आमचे जेवढे कार्यकर्ते ते सगळे अध्यक्ष आहेत. तर भाऊ मला सांगा, तुमचं आणि कार्यकर्त्यांचं नियोजन काय आहे यावर्षी? आमचे कार्यकर्ता खूप यावेळी जल्लोष मध्ये. अध्यक्षाची हे टाकणार आहे का? आई शपथ, याचं तोंड बघितला. तोंड बघितला याचा मी. तोंड. आई शपथ. हे स्टार्ट. परत फ्रेम मध्ये परत. आता आपण सगळ्यांना सोडू आणि मूर्ती जाऊ. मूर्ती आगमन कसा करणार आहे? आगमन आपण 3-4 दिवसा पहिले करू.
आणि कोणता काय 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 मागवणार आहे तुझं? बोलायला काय होतंय का? त्यावेळेस आम्ही आणि साहेब ते खालून वॉटरफॉल हो, आपला तो डेकोरेशन आहे वॉटरफॉलचा. आमच्या इथं नॅचरल डेकोरेशन आहे, एकदम नॅचरल. कोणाचं काय नाही, आम्ही घडवत नाही डेकोरेशन, आपोआप घडतो. सल्ला घेणार. हा. कार्यकर्त्यांना आणि बाकीच्या लोकांना काय सल्ला द्या विसर्जनाच्या दिवशी काय नाही करायला पाहिजे आपल्याला? काय भांडण करायला नाही पाहिजे आपण. का आपले बरोबर भांडणं करतात? नाही, आपले पोरं आहेत एकदम गरम डोक्याचे. त्यांना कोण काय बोललं तर आपले पोरं काय ऐकून घेत नाही. आणि एक आमचा एकुलता एक मंडळ आहे जो सगळ्यात जुना आहे आणि लोकांची टिंब तर जळतेच, खूप डेंजरस जळते. यावेळेस जलणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि काय बोलाल त्यांना? जळणाऱ्यांनी जळत राहा. आमचं नियोजन थोडक्यात असलं ना तरी तुमची राख होऊन जाते. ओ कडक बापरे, कडक. हे, आल्या. गणपती बाप्पा अध्यक्षांचा विजय असो. पॉडकास्ट आज संपलेला आहे. हे आमचे शिवछत्रपती मित्र मंडळचे असे भावी नगरसेवक आणि भावी अध्यक्ष यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. खूप खूप तुमचं धन्यवाद. सगळं नियोजन नीट आहे. मूवीज बनल बाई. आणि रात्री पोरांना फक्त खाया पिया स्वतःच्या पदराचा करा. हा. बाकी मंडळाला करशी काय नाही भेटणार तुम्हाला. आशीर्वाद. हा. चला, गणपती बाप्पा मोरया. छत्रपती मित्र मंडळाच्या सम्राटचा विजय असो. बायलोकांच्या सम्राटचा विजय असो. स्टार्ट. तर आपला आगमनाचा जसा सांगितला 3-4 दिवसा पहिले, तर कसा नियोजन होणार आहे? नियोजन एकदम खूप चांगलं होणार आहे. यावेळेस कार्यकर्ते पण खूप आहेत आपल्याकडे आणि आपलं नियोजन मंडपापासून ते 1 किलोमीटर लांब पासून आपलं आगमन होणार आहे. काय आगमनाला काय बीट्स काय आगमनाला- भव्य आकर्षण आपला सांगा. भव्य आकर्षण आपण मिलिंद दादा बोलवले. भाऊ कुठला मिलिंद? गोरेगावचा मिलिंद दादा बोलवला आपलं, रुद्रेश. कच्ची ढोलवाला. रुद्रेशम. आणि आपण वाद्यांना म्हणजे जे परंपरा संस्कृती जपतात त्यांना पण बोलवले. श्री आराध्य ढोलताशा पथक यांना पण बोलवले. हे आपले चुने भट्टीचे आणि आमचे मानाचे आमचे प्रमुख आकर्षण मानवंदना देणारे गुड्डू वैभव बिट्स. आईच्या गावात आता तर त्यानं पण आणलं ते. त्यानं आणलं ते. हा, मग त्यानं आणलंय. यावेळेस आमचे मानवंदना देणारे पण माणसं खूप चांगले आहेत. गुड्डू वैभव बिट्स. तर आपले यावर्षीचे स्पॉन्सर तुम्ही सांगू शकता? यावर्षीचे आमचे स्पॉन्सर आई एकविरा हॉटेल हे असणारे. त्यांच्याच गाडीत बसलेलो आपण. ऑफिस रे ऑफिस. आता हे पहिले हॉटेल होतं, आता ऑफिस चाललं. अजून 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 खरात फॅमिली, थोरात फॅमिली आणि घरात फॅमिली. निकम फॅमिली. निकम फॅमिली अध्यक्ष. बापरे, हा, अध्यक्ष. घरात मध्ये येतात ऑलरेडी. आणि दत्तांचा काय सहयोग असेल? हा, माझे वडील हा, वडील वडिलांचा चुलत वडील. तर मला सांगा आता हे 10 दिवस आपल्या गणपती किती दिवस असणार आहे? आपला गणपती 10 दिवसांचा असणार आहे. तर 10 दिवसांमध्ये काय नियोजन असेल? नियोजन एक दिवशी एक कार्यक्रम होणार आहे. जसे संगीत खुर्ची, कॅरम, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, आपलं डान्स होणार आहे, सिंगिंग हे असे होतील. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज खरं हे नियोजन करणार आहे त्या कार्यक्रमाचे. आता तुम्ही अध्यक्षपदी आल्याबद्दल तुमचा कसा आणि काय सत्कार केला या लोकांनी मला सांगा. मला एक फॉर्च्युनर गिफ्ट केली. ती आहे आता पार्किंग मध्ये. मानपान केला. काय मानपान केला तुमचा सांगा. सत्कार सांग ना. मानपान तर काय केला नाही, माझ्याकडनं 1000 रुपये घेऊन घेतलेले. आईच्या गावात खोटा बोलतो यो पोऱ्या, खोटा बोलतो. नारळ बिरळ दिला याला. नारळ आणि ते काय नाही, बुकेला काय म्हणतात मराठी? मंडळाचं पुष्पगुच्छ दिलेला आहे मला. आणि सन्मान केला. मंडळात रात्री बसणाऱ्या पोरांचं म्हणजे काय नियोजन? हा ते विचार सेवा विचार. आमची काय म्हणजे नाश्ता बिष्टा काय? ओके 2 मिनिटं थांबा. एका एकाचा पॉडकास्ट होईल. थांबा. आणि खर्च स्वतःचा असतो, तो मंडपाचा नसतो. हा का पहिलेच सांगतो. याच्या अध्यक्ष बनवलं. हा आम्हाला तेच केलं. तर मला सांगा आता 10 दिवसाचा रात्रीचा कार्यकर्त्यांचा खर्च आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय काय आहे आणि कशी असणार आहे? खाण्यापिण्याची सोय तर होणारच आहे.
फक्त मला माझे व्हिडिओ टाकले असतील तर होईल. कसली व्हिडिओ? माझे म्हणजे अध्यक्षाचे व्हिडिओ, शिवछत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष असे म्हणजे काय बोलतात पब्लिसिटी केली तरच पब्लिसिटी पोरांना म्हणजे भेटणार तुम्ही आहे. फेम खाण्यासाठी अध्यक्ष बनले हा तुमचं म्हणणं आहे. हा. आता मला सांगा मेन आपले कार्यकर्ते आणि त्यांचा सहभाग आणि त्यांचे नाव मला सांगा. आमचे खजिनदार म्हणजे जे मंडळाचे सगळ्यात मूल्य माणूस असतात ते आमचे मोहित घरात आहेत. खजिनदार. आणि आपले उपाध्यक्षाचं नाव सांगा. उपाध्यक्ष आपले साईल भाऊ घरात आणि सचिव सचिव हर्ष घरात आणि आपले संस्थापक मार्गदर्शक मार्गदर्शक राज घरात मार्गदर्शक बापरे. सचिव आणि सचिव तुम्ही उपसचिव उपसचिव हर्ष थोरात. आणि आणि आपले जे एक्स होते जे आपले आणि जे अध्यक्ष आहे ते पण आता आहे. आहे नको बोलू रडल बोलतो. आपले जे होऊन गेले होऊन गेले त्यांचे पण आपले खूप खूप सपोर्ट असणार आहे. यावर्षी त्यांचे त्यांनी तुम्ही पण आभार कसे मानाल? खूप आभार मानणार की त्यांनी आपला मंडळ 18 वर्ष सांभाळलेलं आहे. खूप चांगला सांभाळला, मंडळाचं नाव मोठं केलं. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून त्यांना सल्यूट आहे माझा. केसाला चिकन पट्टी चिकन पट्टी काय? येतात का खाली? डायर मारला. नाही काय आता एंड अरे तो काय 20-25 मिनिटं अरे कधीपासून विचारतो पागल तो. तर आता गाडी मला आता सांगा, आता चालू होणार आपण आहे. अंतिम टप्प्यावर पोहोचलेलो पॉडकास्टच्या आपल्या. तर आपला आता चालू झालं विसर्जनाचा सोहळा. तर कसा असणार, काय नियोजन सांगाल? विसर्जनाचं नियोजन पण खूप चांगलं असणार आहे. शेवटच्या दिवशी आपण डीजे करणार आहे. जे अलाउड नाही आहे तरी आपण पण करू, त्याचा विषय नाही. पोलिसांना पडणार नाही ना? पोलिस आले तर आमचे खजिनदार 5,000 रुपये काढून देतील. आमचा काय रोल नाही भाई. अध्यक्ष पद्धती बसतो. अध्यक्ष आजपासून गेला. तर आम्ही तुमची सही आणि तुमचा सत्कार केला. सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही काय बोलू शकता? त्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल आणि हे पद दिल्याबद्दल मला. तुला अध्यक्ष बनवलं कोणी? तर आमचे कार्यकर्त्यांनी मला अध्यक्ष बनवलं. माझा स्वभाव, माझा अभिमान बघून मला अध्यक्ष बनवलं. स्वाभिमान. ए पात्रता आहे. तर हे guys, आमचे- आता आमचा एक्स अध्यक्ष आलाय इकडे. पण आमचे अजून पण मार्गदर्शक आहेत. अध्यक्ष मार्गदर्शक काय मारणार बिरणार आहे का बंद? नाही रे भाई मारणार रे भाऊ मारणार. खूप चांगली कर्म केली त्यांनी. म्हणून लवकर जाणार पण नाही. हा भाऊ, द्या तुमची बॅग द्या. हे तिथंच बस ना. अरे यार जरा द्या ना जागा. अरे यांचा घे. मग आम्हाला हे जाणायचं आहे की तुम्ही हा मंडळाची जबाबदारी सोडली का? जर तुम्ही एवढा चांगला होत होता तर एक सोडला का, माघार का घेतला? सोडला म्हणजे ए. ह्यो जो सण आहे ना गणपतीचा, तो आम्ही आमच्यासाठी नाही बसवलो. बरोबर. ते स्थानिक लोकांसाठी बसवलो. जसा बरोबर. बोडीघाट एक चौक आहे, हो. त्या चौकवरती आपलं सार्वजनिक मंडळ आहे. अच्छा. आजूबाजूचे परिसरचे लोकांसाठी बसवले. फक्त रात्री यायचे पोरं, नाश्ता करायचे, मी चाललो. कसा ऍक्शन पाव पाव चटणी. आता आणि रात्री पोरांना उठवायला गेलो घरी, चल मला आरतीला. मी रात्रभर जागलो ना, मी कशाला येऊ आरतीला. येतो माझ्यावरच आहे. तर बघू शकता यांनी म्हणजे यामुळे सोडला आहे कारण यांना पोरांचा सपोर्ट नव्हता. आता वहिनीचा फोन आला आमच्या. थांबरे. हा, मग आता याच्या पुढचा माझा प्रश्न आहे की जेव्हा तुम्हाला काय वाटतं म्हणजे गणपती बसवताना काय करायला पाहिजे संध्या? सगळं म्हणजे गणपती बसवतात आहे ना, माणसं म्हणजे पोरांच्या मनात ना एकच छंद असायला पाहिजे, आपला सण आपला प्रोग्राम तो आपण कसं साजरा करू, लोकांना दाखवण्यासाठी साजरा नाही करायचा व्यवसाय. बरोबर. आजची पिढी कशी आहे, तेवढी एवढी मोठी गणपती बसेल, आपण कशाला पाठीमागे राहायचं, आपण पण मोठी बसूया. बरोबर. त्यांनी 2 दिवस 2 टॉप लावले, आपण 3 दिवस 3 टॉप लावून आपला दबदबा वाढायला पाहिजे. बरोबर. आमच्या टायमाला तसा नव्हता. अच्छा. पैसे जितते तेवढा काम. बरोबर. आता काय मंडप गेला कर्जात चालत, पण लावायचा ना गाजवायचा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन नाही राहायला नाही. पाहिजे.
मग आपण पुढे कसे जाणार? अरे सण साजरा करतोय, कॉम्पिटिशन थोडी ना करतोय आपण कोणाशी. बरोबर. पण मग नाव कसं होईल पुढे? मंडळाचं नाव कसं होईल? अरे का नाही होणार? तुमच्या अरे प्रकारे मी काय मंडळाचं बोलतो? नाव होणं म्हणजे काय, कसा ते सांगा. हा? तुमच्या प्रकारे मंडळाचं नाव कसं काय होणार ते जेव्हा सांगा. मी मंडपात अध्यक्ष हो. होतो चालवले ना, हो. तेव्हा मी कोणकोणते कार्यक्रम करत आठवण आहे हो. ना? तुम्ही पण त्या कार्यक्रम मध्ये सर्वांनी आम्ही तेव्हा लहान होतो काही घेतलंय का नाही? हो. ड्रॉइंग बनवायचे, बरोबर. संगीत खुर्ची, हो. संगीत, हा असे सर्व कार्यक्रम केले ना, त्याच्याने पण नाव होतं. आता नाही का 10 दिवस टोप लावले, आगमन केला, विसर्जन केला जोरात, त्याच्याने नाव नाही होत. बघू शकता तुम्ही End- कसं हे केलं. end प्रश्न तर विचार. आता मी आता एक शेवटचा प्रश्न विचारतो यांना आमच्याबद्दल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, भाऊ आपले मोठे भाऊ आहेत. आम्ही छोटे होतो तेव्हापासून भाऊनी मंडळ चालवलंय आणि आम्ही तेव्हा भाग घ्यायचो. आता आम्ही ही जबाबदारी भाऊनी आमच्यावर एवढा आम्हाला म्हणजे सक्षम समजला आहे की भाऊ आम्ही करू शकतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आमच्यावर भरोसा आहे का नाही की आम्ही करू शकतो का पुढं, असं सांगा. भरोसा तर आहे, भरोसा आहे म्हणून तुम्हाला मंडप दिसलाय का? पण थोडा पिकअप द्यावा लागेल. पण तुम्ही काय सपोर्ट करशाल आम्हाला? अरे आता तुमची गाडी सध्या न्यूट्रल वर आहे, आम्ही फर्स्ट गिअर टाकून देऊ तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी कोणत्या स्पीडवरती घेऊन जायचे ते तुम्ही ठरवा. आम्ही जर कोणत्या काही अडचणीमध्ये पडलो तर तुमचा काय त्याच्यासाठी सपोर्ट आम्ही असेल? बसलोय ना, आम्ही बोललो ना मार्गदर्शन द्यायला. आता पण आम्ही बसलो, आता तर नाही बोललो की आम्ही येणार नाही, आम्ही फक्त पैसे देणार, बाकी आम्ही काय करणार नाही. आम्ही बोललो ना. बघू शकता जास्त- आपल्या दादांनी किती चांगल्या प्रकारे उत्तर दिलं आहे आणि त्यांची सहानुभूती दाखवली आहे. तर यावेळेस गणपती बाप्पा बसणार आणि दादांचा फुल सपोर्ट असणार आपल्याला. तर गणपती बाप्पा मोरया लकडू दादाचा उल्हासनगरच्या सम्राटचा, विजय सो काही लोकांच्या सम्राटचा. विजय सो